मित्रांनो, बरेचसे प्रश्न की जे नीटच्या ऍडमिट कार्ड बद्दल होते, तर त्याबद्दल चर्चा सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण करतोय। बघा, बोर्डवर जो टेबल तुम्हाला दिसतोय तर आपण कंपेअर करतोय 2023 मध्ये आणि 2024 मध्ये हिस्टॉरिकल डेटा नेमका आपल्याला कशा पद्धतीने दिलेला होता एनटीए न, तर त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा होऊ शकतं। आणि आपलं जे ऍडमिट कार्ड आहे तर ते आपल्याला कधी डाउनलोड करायला मिळेल, तर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर याच व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल। बघा, जर समजा आपण फॉर्म भरण्याची जर लास्ट डेट जर बघितली 2023 ची, तर मित्रांनो ती होती 6 एप्रिल। ओके, 6 एप्रिलला लास्ट डेट होती 2023 ची। आणि जर समजा आपण या वर्षीचा विचार केला तर आपले जे रजिस्ट्रेशन क्लोज झाले तर ते झाले 16 मार्चला। ओके, आता यानंतर नेमकं काय झालं तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की करेक्शन विंडो ओपन झालेली आहे। आणि करेक्शन विंडो मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जी ओपन झालेली होती तर त्या संबंधी नोटीस सुद्धा आलेली होती आणि यावर्षी सुद्धा नोटीस आलेली आहे। आता जर करेक्शन विंडोचा आपण विचार केला तर ही करेक्शन विंडो 8 एप्रिल ते 10 एप्रिल या तारखेदरम्यान आपल्याला करेक्शन करायचं होतं। आता हे आपल्याला किती दिवस मिळाले बघा, 6 एप्रिल नंतर 2 दिवस गॅप झाला, 7 आणि 8 एप्रिल, आणि 8, 9, 10 हे दिवस आपल्याला करेक्शन साठी मिळालेले होते 2023 मध्ये। आता नेमकं यावर्षी काय झालेलं आहे बघा, 16 मार्च लास्ट डेट आहे। इकडे आपल्याला 2 दिवस समोर गेल्याच्या नंतर करेक्शन विंडो ओपन झालेली दिसते, म्हणजे 6 एप्रिल गेल्याच्या नंतर 8 ते 10 एप्रिलच्या दरम्यान करेक्शन विंडो ओपन झाली। 6 एप्रिल लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची। आता बघा, 16 मार्च लास्ट डेट आणि हे 18 ते 20 मार्च या दरम्यान आपल्याला करेक्शन करायचे आहेत। ओके, 18 ते 20 मार्चच्या दरम्यान बघा काय आपल्याला दिसून आलं, 6 ते 8 2 दिवसाच्या गॅप नंतर करेक्शन सुरू झाले आणि इकडे सुद्धा 2 दिवसाच्या गॅप नंतरच करेक्शन सुरू झाले। एक जर बघायला गेलो तर इकडे करेक्शन साठी 8, 9, 10 3 दिवस मिळाले आणि यावर्षी सुद्धा करेक्शन साठी 18, 19, 20 मार्च 3 दिवस मिळाले। ओके, तर हे तर झालं फॉर्मची लास्ट डेट आणि करेक्शन बद्दल। पण आपलं जो मेन टॉपिक आहे तर तो आहे ऍडमिट कार्डचा, तर ते यावरूनच सगळं क्लिअर होईल। बघा, जर समजा आपण विचार करायला गेलो की एक्झाम डेट 2023 मध्ये नेमकं काय झालेलं होतं, यावर्षी नेमकं काय, तर 2023 मध्ये जी एक्झाम डेट होती तर ती होती 7 मे। ओके, 7 मे ही एक्झामची डेट होती। आणि जर समजा यावर्षी आपण विचार केला तर ही एक्झाम डेट आहे 5 मे, म्हणजे संडे या दिवसचा, या दिवशी सुद्धा संडेच होता। पण आता जे आपण एक्झामला जाणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना जे ऍडमिट कार्ड मिळतं तर ते डाउनलोड नेमकं कधी करायचं, तर बघा 2023 मध्ये काय झालं होतं, 7 मेच्या अगोदर म्हणजे 3 मेला ऍडमिट कार्डची लिंक आलेली होती। 2023 मध्ये जी पब्लिक नोटीस आलेली होती तर त्याची डेट बघा, सुरुवातीला तर 3 मे 2023 या दिवशीची ही नोटीस आहे। आता 3 मेला जी नोटीस आलेली होती तर या नोटीस मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर एक टेबल दिसतो तुम्हाला, एक्झामिनेशन जी आहे तर ती आहे नीट यूजी 2023। टेबल मध्ये तुम्हाला सगळं दिसतंय व्यवस्थित। बघा, डेट ऑफ एक्झामिनेशन आहे 7 मे 2023 आणि त्या दिवसचा आहे संडे, आणि त्या दिवशी 2 वाजता एक्झाम सुरू होणार आणि 5:20 ही एक्झाम चालणार होती। ओके, आता यानंतर रिलीज ऑफ ऍडमिट कार्ड, तर हा थोडा महत्वाचा विषय, कारण यावर्षी सुद्धा असंच होऊ शकतं। आता बघा, रिलीज ऑफ ऍडमिट कार्ड दिलेलं आहे 3 मे 2023, म्हणजे थोडक्यात 7 मेला एक्झाम होणार होती 2023च्या आणि 3 मेला ऍडमिट कार्ड आलेले होते। आता जर समजा आपण या समोरच टेबलमध्ये जर का बघितलं तर आपल्याला सोर्स टू डाउनलोड द ऍडमिट कार्ड अशी एक लिंक दिलेली आहे। आता या लिंकवर जर का क्लिक केलं तर आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोडची जी विंडो आहे तर ती ओपन व्हायची मागच्या वर्षी। मग आता जर समजा आपण या वर्षीचा विचार केला तर काय होऊ शकतं नेमकं, आता या 3 मेच्या नोटीस बद्दल थोडक्यात आपण माहिती बघितली। आता नेमकं बघा, 7 मेला एक्झाम, 3 मेला नोटीस आलेली होती, 4 दिवस अगोदर नोटीस आलेली दिसते, ठीक आहे, 2023 मध्ये। आता यावर्षी एक्झाम कधी आहे तर 5 मेला एक्झाम आहे। मग 4 दिवस अगोदर जर नोटीसचा कालावधी आपण पकडला तर ही जी नोटीस आहे तर ही 1 मेला येणं अपेक्षित आहे, म्हणजे 1 मेला नोटीस येणार आपल्याला या हिस्टॉरिकल डेटावरून। म्हणजे जर समजा आपण नीटचे ऍडमिट कार्ड जे आपल्या एक्झाम साठीचे आपल्याला डाउनलोड करायचे तर ती जी लिंक आहे तर ती साधारण आपल्याला 1 मे पर्यंत यायला पाहिजे। तर त्या लिंकवर क्लिक करून आपण आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो। आपल्या जिजाऊ अकॅडमीचे पब्लिक व्हिडिओ तर युट्यूबला असतातच, पण या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला यापेक्षा अतिरिक्त माहिती जर लागत असेल, पर्सनल गायडन्स जर लागत असेल ऍडमिशन प्रक्रियेसंबंधी, तर नक्कीच तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंगची हेल्प घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओ आहे की पेड काउन्सिलिंग नेमकी कशी चालते आमची, आणि सोबतच 11 ते 4 या वेळेमध्ये तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल सुद्धा करू शकता। आणि इतर वेळेत जर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज जर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता, ताबडतोब तुम्हाला रिप्लाय सुद्धा मिळेल।